काढलं जाणं ही गंभीर बाब असल्याचं कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करताना म्हटलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, ठाकरेंच्या बैठकीमधला प्रस्ताव सुप्रीम कोर्टाकडून मान्य करण्यात आला, मात्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी त्या विरोधात निर्णय दिला असा युक्तिवाद सिब्बल यांनी केलाय। तर विधानसभा अध्यक्षांनी शिंदेंना या सगळ्या प्रक्रियेचा भाग का होऊ दिलं असाही सवाल कपिल सिब्बल यांनी उपस्थित केलाय। चुकीचा व्हीप काढलं जाणं ही देखील गंभीर बाब असल्याचं सिब्बल म्हणताय। तर ठाकरेंच्या बैठकीमधला प्रस्ताव सुप्रीम कोर्टाकडून मान्य करण्यात आला होता असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे, मात्र विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांनी त्या विरोधात निर्णय दिला असं सिब्बल यांनी म्हटलं। 23 जूनच्या ठरावानुसार शिंदे यांना पक्ष देण्यात आला, मात्र हे प्रकरण कोर्टात असताना आयोगाने त्यावर थेट निर्णय दिला असा युक्तिवाद देखील कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। सुप्रीम कोर्टातल्या या युक्तिवादादरम्यानचे महत्त्वाचे मुद्दे आपण बघतोय। कपिल सिब्बल सध्या युक्तिवाद करतायत। 23 जूनच्या ठरावानुसार शिंदेना पक्ष देण्यात आला असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे, मात्र हे प्रकरण त्यावेळेला कोर्टात होतं आणि आयोगाने त्यावर थेट निर्णय दिला असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। हे प्रकरण कोर्टात असताना आयोगानं थेट निर्णय दिल्याचा आरोप कपिल सिब्बल करतायत। 23 जूनच्या ठरावानुसार शिंदेंना पक्ष देण्यात आला, यावरती देखील आक्षेप घेतलाय। हे प्रकरण कोर्टामध्ये होतं, मात्र तरी देखील आयोगानं थेट निर्णय दिला। 23 जूनच्या ठरावानुसार शिंदेना पक्ष देण्यात आला असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। हे प्रकरण कोर्टात असताना आयोगाने थेट निर्णय दिला असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। तर कपिल सिब्बल यांचा आता या संदर्भातला हा युक्तिवाद सुरू आहे की विधानसभा अध्यक्षांनी घेतलेला निर्णय आणि त्यानंतर आयोगाने त्यावरचा दिलेला थेट निर्णय, यावर कपिल सिब्बल युक्तिवाद करतायत। 23 जूनच्या ठरावानुसार शिंदेंना पक्ष देण्यात आला आणि हे प्रकरण कोर्टामध्ये होतं, मात्र तरी देखील आयोगानं प्रकरण कोर्टात असताना थेट निर्णय कसा काय दिला या संदर्भात प्रश्न उपस्थित केलाय। तर विधानसभा अध्यक्षांनी शिंदेना प्रक्रियेचा भाग का होऊ दिलं असा सवाल या ठिकाणी सिब्बल यांनी केला। चुकीचा व्हीप काढला जाणं ही गंभीर बाब आहे असं देखील सिब्बल म्हणाले। ठाकरेंच्या बैठकीतला प्रस्ताव हा सुप्रीम कोर्टाकडून मान्य केला जातो, मात्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर त्या विरोधात निर्णय देतात। हा मुद्दा कपिल सिब्बल यांच्याकडून उपस्थित केला गेलाय। तर कपिल सिब्बल यांच्याकडून निवडणूक आयोग आणि त्यानंतर आता विधानसभा अध्यक्ष यांचे निर्णय या संदर्भात देखील प्रश्न उपस्थित केले जात आहेत। सिब्बल यांनी 23 जूनच्या ठरावानुसार शिंदेना पक्ष देण्यात आला, हे प्रकरण कोर्टात होतं, त्यावेळेला आयोगाने थेट निर्णय दिला, याकडे देखील लक्ष वेधलेलं आहे। विधानसभा अध्यक्षांनी शिंदेंना या सगळ्या प्रक्रियेचा भाग का होऊ दिलं, चुकीचा व्हीप काढलं जाणं ही देखील गंभीर बाब असल्याचा मुद्दा कपिल सिब्बल यांनी उपस्थित केलाय। ठाकरेंच्या बैठकीमधील प्रस्ताव सुप्रीम कोर्टाकडून मान्य करण्यात आला होता, मात्र विधानसभा अध्यक्षांनी त्या विरोधामध्ये निर्णय दिला असा युक्तिवाद सिब्बल यांनी केलेला आहे। तर विधानसभा अध्यक्षांनी शिंदेना प्रक्रियेचा भाग का होऊ दिलं असा सवाल देखील सिब्बल यांनी केलेला आहे। चुकीचा व्हीप काढलं जाणं ही गंभीर बाब आहे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। ठाकरेंच्या बैठकीतला प्रस्ताव हा सुप्रीम कोर्टाकडून मान्य केला गेला होता। शिंदेंना काढून चौधरींची नेमणूक करणं हे योग्यच होतं असा दावा सिब्बल करतायत। अजय चौधरी यांच्या पत्रावरती शंका घेण्याचं काहीच कारण नाही। विधिमंडळ पक्षानं शिंदेंना मुख्य नेता निवडला असल्याचं सिब्बल यांनी म्हटलं आणि ते पत्र राज्यपालांना दिलं, जे की याचा भागच नव्हते असा सिब्बल यांचा दावा। विधिमंडळ पक्ष वेगळा आणि राजकीय पक्ष वेगळा असा युक्तिवाद सिब्बल यांनी केलेला आहे। विधिमंडळ पक्षाने शिंदेना मुख्य नेता निवडलं असं सिब्बल यांनी म्हटलंय आणि ते पत्र जे राज्यपालांना दिलं गेलं त्यामध्ये जे की याचा भागच नव्हते। विधिमंडळ पक्ष वेगळा आहे, राजकीय पक्ष वेगळा असल्याचं सिब्बल सांगतायत। सुप्रीम कोर्टात विधिमंडळ पक्षानं शिंदेंना मुख्य नेता म्हणून निवडलं, तर राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्ष पक्षपातीपणाने वागले असा युक्तिवाद सिब्बल यांनी केलेला आहे। विधिमंडळ पक्ष वेगळा, राजकीय पक्ष वेगळा असं त्यांनी म्हटलं। विधिमंडळ पक्षाने शिंदेना मुख्य नेता निवडलं असं सिब्बल यांनी म्हटलं आणि ते पत्र राज्यपालांना दिलं, जे की याचा भाग नव्हते असं देखील सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। तर या ठिकाणी राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्ष पक्षपातीपणाने वागले असं सिब्बल यांनी युक्तिवाद करताना म्हटलेलं आहे। निवडीचं पत्र राज्यपालांना दिलं, त्यांच्या याच्याशी काही संबंध नाही। विधिमंडळ पक्षानं शिंदेंना मुख्य नेता म्हणून निवडलं, निवडीचं पत्र राज्यपालांना दिलं, त्यांचा याच्याशी काहीही संबंध नव्हता असा दावा कपिल सिब्बल यांनी केलाय। तर विधिमंडळ पक्ष वेगळा, राजकीय पक्ष वेगळा असा युक्तिवाद पुन्हा एकदा सिब्बल यांनी केलेला आहे। विधिमंडळ पक्षाने शिंदेना मुख्य नेता म्हणून निवडलं असं सिब्बल म्हणाले। निवडीचं पत्र राज्यपालांना दिलं, त्यांचा यांच्याशी काही संबंध नव्हता असं देखील युक्तिवाद करताना सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। कारण विधिमंडळ पक्षानं शिंदेंना मुख्य नेता म्हणून निवडलं आणि या निवडीचं पत्र राज्यपालांना देण्यात आलं, ज्याचा काही संबंध नाही त्यांचा। विधिमंडळ पक्षानं शिंदेंना मुख्य नेता म्हणून निवडलं आणि त्याचं पत्र राज्यपालांना देण्यात आलं।
तर कपिल सिब्बल यांच्याकडनं हा आता मुद्दा उपस्थित करण्यात आलेला आहे। विधिमंडळ पक्ष वेगळा, राजकीय पक्ष वेगळा, हे सिब्बल यांनी पुन्हा एकदा या ठिकाणी म्हटलेलं आहे। राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्ष पक्षपातीपणे वागले असा युक्तिवाद सिब्बल यांनी केलेला आहे। कपिल सिब्बल यांच्याकडनं पुन्हा एकदा आज युक्तिवाद केला जातोय सुप्रीम कोर्टामध्ये। त्यामध्ये विधिमंडळ पक्ष वेगळा, राजकीय पक्ष वेगळा हा एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडलाय। त्याचसोबत 23 जूनच्या ठरावानुसार शिंदेंना पक्ष देण्यात आला। हे प्रकरण कोर्टामध्ये होतं, मात्र आयोगानं परस्पर निर्णय दिला। तर भाजप शासित राज्यांमध्ये एकाच हॉटेलमध्ये सर्व आमदार होते, हे कसं असा सवाल देखील त्यांनी केलेला आहे। निवडीचं पत्र राज्यपालांना दिलं, त्यांचा यांच्याशी काही संबंध नव्हता असं सिब्बल यांनी युक्तिवाद करताना म्हटलेलं आहे। कारण विधिमंडळ पक्ष वेगळा, राजकीय पक्ष वेगळा, राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्ष पक्षपातीपणानं वागले असा थेट आरोप कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात केला। विधिमंडळाच्या पत्राच्या आधारावर फडणवीस राज्यपालांना भेटले असा युक्तिवाद सिब्बल यांनी केलेला आहे। एकूणच त्यावेळेचा घटनाक्रम सिब्बल आता कोर्टासमोर मांडतायत। निवडीचं पत्र राज्यपालांना दिलं, त्यांचा यांच्याशी काही संबंध नव्हता। विधिमंडळ पक्ष वेगळा, राजकीय पक्ष वेगळा असं सिब्बल यांनी युक्तिवाद करताना म्हटलेलं आहे। राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्ष विधिमंडळाच्या पत्राच्या आधारावरती फडणवीस राज्यपालांना भेटले, फडणवीसांनी राज्यपालांना बहुमत चाचणी घेण्यास सांगितलं असाही दावा सिब्बल यांनी केलाय। तर विधिमंडळाच्या पत्राच्या आधारावर फडणवीस राज्यपालांना भेटले आणि त्यानंतर फडणवीसांनी राज्यपालांना बहुमत चाचणी घेण्यास सांगितली असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। त्यावेळेचा घटनाक्रम या ठिकाणी सिब्बल सांगतायत। फडणवीसांनी राज्यपालांना बहुमत चाचणी घेण्यास सांगितलं असं सिब्बल सुप्रीम कोर्टात सांगतायत। विधिमंडळाच्या पत्राच्या आधारावरती फडणवीस राज्यपालांना भेटले आणि विधिमंडळ पक्षानं शिंदेंना त्यावेळी मुख्य नेता म्हणून निवडलं। तर निवडीचं पत्र राज्यपालांना दिलं, त्यांचा याच्याशी काही संबंध नव्हता असा युक्तिवाद सिब्बल यांनी केलेला आहे। विधिमंडळ पक्ष वेगळा, राजकीय पक्ष वेगळा असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्ष पक्षपातीपणाने वागले असा युक्तिवाद सिब्बल यांनी केलाय। विधिमंडळाच्या पत्राच्या आधारावरती फडणवीस राज्यपालांना भेटले असं सिब्बल सांगतायत। विधिमंडळ पक्षानं शिंदेंना मुख्य नेता म्हणून निवडलं, निवडीचं पत्र राज्यपालांना दिलं, त्यांचा याच्याशी काही संबंध नव्हता असं सिब्बल यांचं म्हणणं आहे। तर कपिल सिब्बल यांच्याकडनं हा युक्तिवाद सुरू आहे। त्यामध्ये त्यांनी राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्ष पक्षपातीपणाने वागले असं म्हटलेलं आहे। विधिमंडळाच्या पत्राच्या आधारावर फडणवीस राज्यपालांना भेटले आणि त्यानंतर त्यांनी राज्यपालांना बहुमत चाचणी घेण्यास सांगितली असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। तर राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्ष हे पक्षपातीपणानं वागले असंही सिब्बल म्हणतायत। शिंदे मुख्यमंत्री झाले, पण कोणत्या राजकीय पक्षातनं असा सवाल सिब्बल यांनी उपस्थित केलाय। विश्वासदर्शक ठरावावर भाजपसह बंडखोरांनी मतदान केलं असं देखील सिब्बल म्हणाले। विधिमंडळाच्या पत्राच्या आधारावरती फडणवीस राज्यपालांना भेटले, हा सगळा घटनाक्रम फडणवीसांनी राज्यपालांना बहुमत चाचणी घेण्यास सांगितलं असं सिब्बल यांनी सांगितलंय। तर आमदार जिथे थांबले तिथे भाजपचं राज्य होतं असं सिब्बल यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे। ज्या हॉटेलमध्ये ते राहिले होते ते भाजपचं राज्य होतं असं सिब्बल यांनी युक्तिवाद करताना म्हटलं। विश्वासदर्शक ठरावावर भाजपसह बंडखोरांनी मतदान केलं असं सिब्बल यांनी म्हटलंय। विधिमंडळाच्या पत्राच्या आधारावरती फडणवीस राज्यपालांना भेटले, फडणवीसांनी राज्यपालांना बहुमत चाचणी घेण्यास सांगितलं असा दावा सिब्बल करतायत सुप्रीम कोर्टात। आणि आमदार ज्या ठिकाणी थांबले होते तिथे भाजपचं राज्य होतं, शिंदे मुख्यमंत्री झाले, पण ते कोणत्या राजकीय पक्षातनं असाही सवाल सिब्बल यांनी उपस्थित केला। विश्वासदर्शक ठरावावर भाजपसह बंडखोरांनी मतदान केलं असा युक्तिवाद सिब्बल यांनी केलेला आहे। हे एक प्रकारे सत्तेतील पक्षाने विरोधी पक्षातील लोकांसोबत सत्ता स्थापन केल्यासारखं आहे असं सिब्बल यांनी म्हटलं। विधिमंडळ पत्राच्या आधारावर फडणवीस राज्यपालांना भेटले आणि बहुमत चाचणी घेण्यास सांगितलं असं सिब्बल म्हणाले। कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद, त्यातले हे मुद्दे, आमदार ज्या हॉटेलमध्ये थांबले तिथे भाजपचं राज्य होतं असं सिब्बल म्हणतायत। तर शिंदे मुख्यमंत्री झाले, पण कोणत्या पक्षातून असा सवाल सिब्बल यांनी केलाय। तर विश्वासदर्शक ठरावावरती भाजपसह बंडखोरांनी मतदान केलं असं देखील सिब्बल म्हणतायत। तर सत्तेतील पक्षाने विरोधी पक्षासोबत सत्ता बनवण्यासारखा हा प्रकार होता असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला आहे। सत्ता स्थापन करताना विरोधी पक्ष नेत्याला सोबत घेतल्याचा दावा कपिल सिब्बल यांनी केलाय। तर सत्तेतील पक्षाने विरोधी पक्षासोबत सत्ता बनवण्याचा हा प्रयत्न असल्याचं सिब्बल यांनी म्हटलं। सत्ता स्थापन करताना विरोधी पक्ष नेत्याला सोबत घेतलं असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। सत्तेतील पक्षानं विरोधी पक्षासोबत सत्ता बनवण्यासारखा हा प्रकार, सत्ता स्थापन करताना विरोधी पक्ष नेत्याला सोबत घेतलं गेलं असा दावा कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात केला। शिंदे मुख्यमंत्री झाले, मात्र कोणत्या राजकीय पक्षातून असा सवाल देखील सिब्बल यांनी केलेला आहे। विश्वासदर्शक ठरावावर भाजपसह बंडखोरांनी देखील मतदान केलं असं सिब्बल म्हणाले।
हे आमदार जिथे थांबले होते तिथे भाजपचं राज्य होतं असं देखील सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. शिंदे मुख्यमंत्री झाले पण ते कोण